अन्यथा यांना आपण बोलावलं पाहिजे, अवश्य बोलावलं पाहिजे, नाही बोलावलं. माहेरच्या गोडवा लेकीला असते. पार्वतीला वाटलं माझ्या बापाकडे यज्ञ आहे, सगळ्या बहिणी गेल्या असतील, आपण पण जावं. म्हणून त्या ठिकाणी वाटत पार बसली होती. माहेरचा कधी येईल निरोप, माहेरचा कधी येईल निरोप, माहेरचा कधी येईल निरोप, माहेरचा कधी येईल निरोप. निरोप नाही आला. आपण गेलं पाहिजे, माहेरी जायला काही हरकत नाही, पण मालकाची परवानगी घेतल्याशिवाय माहेरी जाऊ नये. गावात जरी माहेर असेल तरी शेजारीला सांगून जावं, घरी कोणी नसेल ना, ते वेगळंच तयार होत. पाय रे बाबा, तुझी बायको माहेरी गेली आणि एवढं गेलं, भानगडी सुरू होता. मग कोणा तरी साक्षीला ठेवून हात झटकून गेलं पाहिजे गावातल्या. हो कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे माहेरी जायचंय, मालकाला विचारा. मालक ध्यानस्थ बघे समाधी. स्वामी स्वामी स्वामी, आता समाधीला गेली. स्वामी काय म्हणतात देवी पार्वती? वा, बायकोला सुद्धा बोलण्याची पद्धत आहे. काय म्हणता व तशी इच्छा तुला काम नव्हतं ते. काय म्हणता देवी पार्वती? काय आदर सत्कार होता. जुन्या काळात सासून आवाज द्यावा, सुनबाई सुनबाई म्हणावं जी जी मिस गॉड. काय म्हणता देवी? आता तो विचार प्रकार. सुनबाई आहे खराब आहे. बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग, बदलून गेला जमाना, बदलून गेला निसर्ग.
बरेचसे म्हातारे काय म्हणतात, काय जमाना निघाला बापा, आमच्या काळात डोक्यावर कापड खाली पडत नव्हतं. डोक्यावर आणि कोणाला पदर लावून काय वाचायचं आणि बोलायचं. आता काळ किती बदल, आता डोक्यावर राहीच ना, आता कपडेच तसे निघाले, काय करावं मान. कृष्ण भगवान की जय. दोघं जण सोबत कधीच जायचे नाही. म्हातारा त्या टोकावर तर म्हातारी या टोकावर. आजकाल एकमेकाला सोडून राहतो. एसटीत बसले तरी एकमेकाच्या गळ्यात हात टाकून बसते. मी उभा होतो, ती पण इकडून, हा अलीकडून गळ्यात हात. आता घरी होते काय एसटी, आता माझा स्वभाव पहिले तुम्ही नव्हती ओळखीचं होतो जरा. म्हणजे भाऊ हात काढा, हात काढा, तुम्ही का घरी आता, तुम्हाला भीती वाटली की पळून जाईल म्हणून. अहो का चालवाय, एक गज आडवाय. हे जे खाली पाहिलं पण वर पाहिलं नाही, उतरलं का पाहिजे, उतरलो का. गोपाल कृष्ण भगवान की जय. मर्यादा नाही, मान नाही, काही नाही, काही नाही. कठीण कठीण काय जमाना होता, काय काळ होता, किती मर्यादा. मोठी माणसं आदर्श मंडळी जर बसल्या, बाईनं चप्पल घालून कधी जाऊ नका रस्त्याला. चप्पल हातात, डोक्यावर पदर घ्यावा, चप्पल हातात घ्यावी, खाली मान घालून जावं. आता तर बाप्पा विचारत नका, चप्पला सगळं जेवणार. चप्पल पाच असल्याशिवाय खालीला होतच ना. आता फार कठीण झालं. त्याला जमान्याबद्दल बोलायचं नाही काही. हे कलियुग आहे, संस्कार कोणते राहिले नाही, सगळे विकास उभे राहिले आहेत. सांगायचं तात्पर्य एकच आहे, मालकाला विचारून कुठे गेलं पाहिजे. आता लग्न झाल्यावर 1-1.5 वर्ष राहतात आणि न विचारता मालकाला निघून जातात. लेकरं झाले, एखादं बाळ झालं तर त्याला घेऊन दुसरीकडे जातात. हो पाल कृष्ण भगवान की जय. काय करावं बाई, काय काय व्हायला लागलं असं. एकच कारण, टीव्ही, मोबाईल, त्याच्या सिरियल. कळलं तुम्हाला, या सर्वांना आपल्याला बेकार केले, बेकार केले. टीव्ही पाहतो, सिरियल पाहतो आणि त्याचे पिक्चर पाहून दंगामस्ती पाहू दंगामस्ती चालू झाल्या, चोऱ्या चालू झाल्या, खून मारामाऱ्या चालू झाल्या. काय म्हणून आपण संस्काराकडे यावं. ग्रंथ, संत, देव ज्या ठिकाणी असतो तिथे संस्कार असतात. जिथे ग्रंथ नाही, देव नाही, संत नाही, तिथे विकार असतात. विकार, संस्कार नाही, विकार. काय करा म्हणे बापूची पोरगी आहे करत आता, काय करा नाही जाते म्हणे, जा म्हणे. आणि इंदोरीकर सांगतो का, इंदोरीकर महाराज, पोरगी निघून जायला कारणीभूत दुसरं कोणी नसते, तिची सख्खी माय असते. हो कृष्ण भगवान की जय. तिला सगळं माहित असते. पण काय करा, पैशाने जवळ लग्न करायला, एवढं चांगलं घर कुठे भेटणार आहे. ती त्या माया मोहात पडते आणि परमिशन देऊन टाकते. ती तरी काय, तिची तरी करायची काय. भेटलं असतं म्हणजे आपल्या पोरला पाण्याखात झोपडपट्टीतलं भेटलं असतं. हो बाल कृष्ण भगवान की जय. म्हणजे कुळ गोत्र वगैरे काही जागेवर आलं नाही, मान मर्यादा राहिली नाही. बऱ्याचशा मुली जाऊन परत रडत माहेरी यायला लागल्या. माहेरी थाग लागला नाही, जीव द्यायला लागल्या. कारण हे जे फसवणारे लोक असतात ना, हे डेकोरेशन दाखवून त्यांना पळवतात, पण ते डेकोरेशन खरं नसते. म्हणून माझ्या माता भगिनीला एक विनंती आहे, बहिणीला माझ्या, की या डेकोरेशनला फसू नका आणि आपल्या आई बापाला खाली पाणी पिळू देऊ नका. हो पाल कृष्ण भगवान की जय. नकली असतात ते पोरं तुम्हाला बनवणारे. पेढा खायला देईन, चिवडा देईन, जेवायला नेईन, पिक्चर दाखव, नोटाच्या गड्ड्या दाखव, सगळे फसवणूक आहे. कधी या
बावळटपणाला पोरांना फसू नका आणि आपल्या मायबापाला आयुष्यभर रडवू नका, रडवू नका, रडवू नका. परेशान आहे तो मायबाप, परेशान आहे. म्हणून परमिशन घेऊन काम करा. मात्या पितेच्या आत एका मुलाला त्याला बाई तू लग्न करायचं का, आणि आई वडील म्हणतील तर. मला वाटतं दर्शन बाबा देवी आई बाबा म्हणतील तर, दादानं म्हणलं तर. दर्शन घेतलं मी, अशा घटना आल्या माझ्यासमोर. बाबा असं असं आहे, कसं करू, काय करू, आई बाबाची इच्छा आहे का, नाही पण मग करू, त्यांची इच्छा असं करतात. आनंद वाटला. तसे आमच्या पार्वती मातेला वाटलं यज्ञ चालू आहे, बातमी कळली, तुम्ही विमाने गेले, सगळे गेले, आपणही जायचं, पण परमिशन घेतल्याशिवाय मालकाला तरी विचारलं पाहिजे. सासू तर नव्हतीच, सासरा नव्हता. पार्वतीची सासू कोण, सासरा कोण आहे बरं का, नाही असं नाही, आहे, सांगितली तुम्हाला, आहे, नाही असं म्हणू नका. मग नाही सासू तर मालकाला विचारावं का, मग जाऊ का मी आता, म्हणजे आमंत्रण आलं का, आमंत्रणाशिवाय जायचं नसतं. काही ठिकाणी आमंत्रण आलं तर जा, काही ठिकाणी आमंत्रण नसलं तरी जा, आणि काही ठिकाणी आमंत्रण आलं तरी जाऊ नका. या 3 गोष्टी सांगायला पाहिजे. भागवत आहे, कीर्तन आहे, प्रवचन आहे, न बोलावता गेलं पाहिजे. न बोलावता गेलं पाहिजे. काय प्रमाण आहे, तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे, तू का म्हणे तेथे न पाचारिता जावे, तू का म्हणते तेरा प्रचारिता जावे, तू का म्हणते तेरा प्रचारिता जावे. संत संग भावे निगावया, संत संग भावे निगावया, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. तू का म्हणते तेरा प्रचारिता जावे, तू का म्हणते तेरा प्रचारिता जावे. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत संग भावे निगावया. संत संगतीमध्ये न बोलावता गेलं पाहिजे. ग्रंथाची संगती आहे, देवाची आहे, न बोलावता जावे. लग्न कार्य आहे, पत्रिका आल्याशिवाय जाऊ नका. जोनी व्यायाने ठरवलं त्याला पत्रिका द्यायची नाही, आणि एक जण गेला, हो म्हणे कधी आले, आता चाल पत्रिका दाखव. केवढा अपमान आहे, केवढा अपमान आहे. लग्ना कार्यात बोलायल्याशिवाय जाऊ नका. आणि ज्या ठिकाणी भांडण टंडण चाललेलं आहे त्या ठिकाणी बोलावलं तरी जायचं, कारण कोणाच्या तरी एकाकडून बोलावं लागते, एका पक्षाकडून, दुसऱ्याला राग येतो. म्हणून भांडणा ठिकाणी जायचं नाही. नाही नाही नाही. एक माणूस भांडण चालू होतो रोडवरती, म्हणून आंघोळला बसायचा. आता टावेलवर बनेन काढून टाकलं, टावेलवर आंघोळला बसायचं. भांडण कानावर आलं तर तसा टाळ गुंडाळलेला तसंच गेलो उघडं. आता कोणतं तिकडे पोलीस स्टेशनला फोन केला, त्या निळ्या गाड्या आल्या, त्यात हेही होतो मध्ये, चलो बैठो गाडी में. मी नव्हतो, मी पाहायला आलो, मी बस 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 रातभर कोंबलं.
खायची सोय नाही, प्यायची नाही. सकाळी आला म्हणलं दादा कुठे गेले होते हो, ते बोललंच नाही, दूध खाली मान घालून गेले. काय गरज होती का जायची? भागवताचे पॉम्पलेट छापलेले पाहिले, तिथे यायला रिकाम पण नाही, आवाज येतो भागवताचा, तिथे वेळ नाही, आणि नको तिथं भांडणा ठिकाणी अडकलंय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुठं जावं बोलावल्यावर, कुठं न बोलावता जावं, कुठं बोलावलं तरी जाऊ नये, हे नियम भागवतातून आपण शिकले पाहिजे. पार्वती म्हणते माहेरी जायला कशाला परवानगी पाहिजे? आत्ताच्या घरी जायला परमिशन नको. भगवान शंकरजी म्हणतात, पार्वती म्हणते आप्त कुणाला म्हणावं? आपण ज्यांच्या घरी गेल्यानंतर कपाळावर आठ्या पडतात त्यांना आप्त म्हणावं का? त्यांना आप्त म्हणू नये. अरे आप नाही, आदर नाही, नाही नैनो पे नाही, नजरला नजर भिडवत नाही. आप नहीं, आदर नहीं, नहीं नैनो पे नहीं, उस घर मत जाइए, उस घर मत जाइए, कंचक बरसत नीर. सोन्याचा पाऊस जरी पडत असेल ना, ज्या ठिकाणी मान मर्यादा नाही, नजरला नजर भिडू देत नाहीत लोक, अशा ठिकाणी सोन्याचा पाऊस पडला तरी जाऊ नये शाळा माणसाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. डोळे लावले शंकरजींना, ध्यानस्थ बसले. कळलं पार्वतीला यांची काय जाऊयाची इच्छा नाही. आता एकटं जाता कसं? मग आता मालका नाही येत कुणाचा, तो पोरायला तयार केलं बाईला. बाईला सगळी आयडिया असते बरं का. हो, बाबू चालते का माझ्या समोर? ते बाबा नाही म्हणतात, पप्पा मामाच्या घरी याचं पहिलेच मामाचं घर पाहिजे. चालतं मामाच्या घरी, चला. ब्रह्मेश्वर, भूतेश्वर, बेलेश्वर सर्व मंडळी वाजत गाजत निघाली. बाबा यज्ञ चालू होता राजा दक्षाचा, यज्ञ चालू होता. या ठिकाणी आवाज आला कानावर राजा दक्षाचा. राजा दक्ष म्हणते 59 पोरी होत्या, 60 पोरी होत्या, 59 आणल्या होत्या यज्ञाला. एकच आणली नव्हती पार्वती. पोरी तुम्हाला मी आणलं बरं का, माझ्या मागणीप्रमाणे वागायचं. तुमची ती लाडकी बहीण यायला लागली, बोलायचं नाही, आणि बोलले तर एकेकीला प्रसाद मिळत. बायकोला सांगते तुला लय फुल काही लेखी का, बिलकुल बोलायचं नाही. आहुती झाली, दोघं जण उठले, पती पत्नी. पोरींना उठवलं, जा पोरी घरात, हा घरात. ते आवाज यायला लागला, ते भूत आलं वाटते कैलासावरचं भूत आलं. तर हा घरात काढून दिलं, घरात काढून दिलं. आणि तेवढ्यात आले शंकरजी. मायची माया असते शेवटी, लेखीत कोणतरी पाहावा. लेखबाळ घरी आल्यावर पहिल्याला कोणाला दिसते हो? बाबाला काळीला. म्हणजे स्वयंपाक करता करता यायला दिसते, गोट्यावरती बापा दिसत नाही का? ते स्वयंपाक घरात असते ना, बापाला दिसते. बापाला म्हणत पाहिजे अगं हे काय करतोय, आपली बाई आली, आपली बाई आली, आपली बाई आली. आणि मायनं लगेच बाहेर या, त्या तोंडावर हात फिरावून माय माय आली, माय 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 आली, माय कौतुक घालून हात फिरवा. तिचं सासरचं दुःख आईचे हात गाळून फिरले की नष्ट होते बाबा, नष्ट होते, दुःख नष्ट होते तिचं. एवढी ताकद त्या आईच्या हातात आहे. सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, सबसे
पाहिलं पार्वती आईने पाहिलं. राजा दक्षची पत्नी पाहिलं आपली लेक आली, आपली लेक आलेली आहे. पण तिनं सुद्धा पाहून बाजूला नजर केली, निघाली. पार्वतीला वाटलं देवपूजा करताना बोलू नये असा नियम आहे. हा कोण बोलले नसतील, बहिणी बोलल्या नाही, बाबा बोलले नाही, आई बोलली नाही. देवपूजा करताना बोलायचं नसतं. देवपूजा करताना कधी म्हणून नामस्मरण करताना बोलायचं नसतं. म्हणून देवाचं नाव सगळे उठल्यावर घ्यायचं नाही, सगळे झोपलेले असताना घ्यायचं. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. म्हणून सकाळी देवाचं नाव घ्यावं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. हो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. एकांतामध्ये शांत अवस्थेत सगळे झोपेत असताना नामस्मरण करत चला, भजन करत चला. लक्षात ठेवा. देवाचं नाव घेताना नियम पाळले पाहिजे आपण. आणि याप्रमाणे पूजेत असलं कोण नसेल आपल्याला बोलले, निघून गेले, जाऊ द्या. पण पार्वती तिथे गेल्यावर दार फटकन बंद झाले. पार्वतीला वाटलं हा कट आहे, हे खरं नाही. हिरवं पातळ नेसलं, हिरव्या बांगड्या भरल्या, मळवट भरला, यज्ञकुंडातच बसली. कोणी मध्ये यज्ञकुंडात उडी मारली, उडी नाही, क्रोधाग्नी प्रकट केला आणि जळून भस्म झाले. बाबा जळून भस्म झाले. कारण शहाण्या माणसाला अपमान सहन होत नाही. भस्म झाले. हे नारदाला कळलं. नारदमुनी सरळ गेले भगवान शंकरजी. नारदमुनी गेले, नारायण नारायण नारायण. शिवजी म्हणतात नारदा मीना जोरात वाजायला लागला, आवाजही जोरात चालू आहे, काय भानगड. नारदे आनंद झाला मला आता. मी कसे काय आता किती वेळ बसून राहा. कोणी तुम्हाला उठ म्हणणार नाही, कोणी तुम्हाला बस म्हणणार नाही. आणि उडस म्हणणार कोणी असते का? तुम्हाला माहित आहे वाटतं. आता तुला अजून माहित नाही. भाजी झाली बसा, काटू वाढले, उठा. उठ बस म्हणणार कोणीतरी असतंय. शंकरजी तुम्हाला कोणी उठे म्हणणार नाही, बस म्हणणार नाही. म्हणजे आमची आई कुठे आहे? तुमची आई कसं काय? त्यांना पत्ताच नाही. समाधीमध्ये काय पत्ता लागणार? अहो ती राजा दक्ष यज्ञामध्ये गेली आणि जळून भस्म झाली. जाऊ ज्याचा हात मोडत त्याच्या गळ्यात पडत. मला काय आपण काय झालं ते? तो काही यज्ञ होता का? यज्ञाच्या नावाखाली तुमचा अपमानाचा अपमान. शंकरजीला राग येतच नाही. एकदा राग आल्यावर ती कोणाच्याच नाही येत नाही. राग आला, आपले अनुयायी पाठवले, यज्ञ विध्वंस करून टाकला. यज्ञ म्हणजे काय कळत तुम्हाला? तुमचा आमचा संसार हा यज्ञ आहे. आणि आपण जर त्या ठिकाणी संसाराच्या नावाखाली देवाचा अपमान करायला लागले, संताचा अपमान करायला लागले, गुरुचा अपमान करायला लागले, आपला संसार यज्ञाची माती झाल्याशिवाय राहत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून संसाराच्या नावाखाली, सत्तेच्या, संपत्तीच्या, कारुण्याच्या नावाखाली
गुरुचा संतांचा ग्रंथाचा देवाचा अपमान करू नका. संसार यज्ञ मोडल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा राजा दक्ष महादेवजीकडे गेले, प्रार्थना केली आणि पुन्हा यज्ञ सुरळीत करून घेतला. तसं आपल्या संसार मोडकळी झाला असेल, आपण देवाकडे जावं, क्षमा मागावी आणि आपला संसार यज्ञ सुरळीत करून घ्यावा. यानंतर अर्ध्या तासाची सुट्टी आहे. अर्ध्या तासानंतर पुन्हा आपल्या सेवेला सुरुवात होईल. सर्वांनी कृष्ण जन्माच्या आपल्या बाळाला आयुष्य आरोग्य सद्बुद्धी मिळवण्याच्या पूजेच्या तयारीने यावं. आज कृष्ण जन्म होईल ठीक 4 वाजता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय राधा रमण हरि बोल.